पुढल्या बातमीकडे महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं गोंदिया, रत्नागिरी, वाशिम या ठिकाणी विशेष न्यायालय राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घडलाय। गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम या ठिकाणी महिला अत्याचारासंदर्भातली विशेष न्यायालय स्थापन करण्याचा हा निर्णय घेण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे। महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीची भूमिका आता सरकारने घेतली आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आता माझ्यासोबत आहेत। ज्योत्स्ना, एक महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। महिला अत्याचारासंदर्भातला निर्णय, अधिक काय माहिती आहे? प्रशांत, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की राज्य सरकार जे आहे ते एका बाजूला लाडकी बहीण योजना चालवतच आहे, पण दुसरीकडे जे आहे ते सातत्याने आपण जर आकडे बघितले, खास करून महिलांच्या अत्याचाराच्या विरोधातले जर आकडे बघितले, डेटा बघितला, तर महिलांच्या अत्याचारामध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्याचमुळे या आजच्या कॅबिनेटमध्ये जिथे एका बाजूला माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा, यावर तर चर्चा झालीच, मात्र दुसरीकडे वाढत्या महिला अत्याचारांच्या प्रकरण जे आहेत त्याच्यावर सुद्धा गंभीर चर्चा जी आहे ती या कॅबिनेट बैठकमध्ये झाली। आणि त्याच अनुषंगाने महिलांच्या संदर्भात असलेले जे गुन्हे दाखल आहेत ते लवकरात लवकर ते निकाली लागावेत, याकरता गोंदिया, वाशिम आणि रत्नागिरी या 3 ठिकाणी जे आहे ते जे न्यायालय जे आहे ते स्थापन करण्याचं। ज्योत्स्ना, ही न्यायालय कशी असणार आहेत किंवा त्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्यात? काय घडणार आहे, कसं घडणार आहे, या संदर्भात काही सांगितलं गेलंय? प्रशांत, आपल्याला माहिती असेल की ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस शक्ती कायदा म्हणून जो आहे तो त्यांनी लागू करण्यासाठी एक प्रस्ताव मांडला होता। त्या संदर्भात जे आहे ते अनेक बैठका पण झाल्या होत्या। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शक्ती कायद्यामध्ये जे आहे ती की तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जे आहेत महिलांची प्रकरणं जी आहेत, महिलांच्या विरोधात असलेली प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये निकाली यावी। त्याचबरोबर महिलांना जे आहे ते अशा प्रकारचे जेव्हा सुनावणी असते त्यावेळेस त्यांना येण्या जाण्याचा त्रास होत असतो, त्यांना त्यांचे नातेवाईक किंवा जे पीडित कुटुंबीय असतात त्यांना धमकावणारे सुद्धा आरोपीचे घरातले असतात की आरोपी जे आहेत ते त्यांना पीडित महिलांना धमकावण्याचा प्रकार सुद्धा करतात। आणि अशाच मुळे या अशा महिलांना ज्या ऑलरेडी पीडितग्रस्त असतात त्यांना सुरक्षा देणं किंवा शक्ती कायद्या अंतर्गत जसं फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात केस येतील तशा प्रकारचे नियम आणि तरतूद जे आहे ते या न्यायालयामध्ये असणार आहेत। नक्कीच, धन्यवाद ज्योत्स्ना, आपण दिलेल्या विस्तृत माहिती।